राम राम मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी. का नाही, आज आपल्या घरात असणारा एक मस्तपैकी भरपूर प्रोटीनयुक्त आणि एकदम चविष्ट पौष्टिक असा एक पदार्थ. तर ते पदार्थ काय आहे का नाही ते कारभारीने तुम्हाला सांगेल बघा. कारभारने हो, कुठला पदार्थ आहे का आज? तर आज आपण आहे ना मिक्स डाळीचं तिखट सांडग्याची भाजी बनवणार आहे. आणि त्यामध्ये ना आपण सगळं देशी डाळ वगैरे वापरून ते बनवलेले आहे. त्यामध्ये मटकी डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ, तूर डाळ आणि उडीद डाळ आहे ना, असं आपण 5 प्रकारचे आपण ह्यामध्ये डाळ वगैरे घालून आहे ना आज आपण हे मस्त आहे ना तिखट सांडगे आपण बनवून घेतलेले आहे. आणि हे वर्षभर ठेवलं तरी पण हे तिखट सांडग्याला काहीच होत नाही आणि चांगलंच आपण उन्हामध्ये वाळवून घेतलेले, त्यामुळे त्याला काही बुरशी येणार नाही, जाळी होणार नाही. असं ह्या पद्धतीने आपण चांगलंच आहे ना उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे. त्यामुळे आपण हे वर्षभर ठेवू शकताय. आपल्याला कधी पाहिजे ना त्यावेळी आपण हे भाजी बनवून खाऊ शकताय. सारखं सारखं आपण पालेभाजी वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर असं आपण ह्या पद्धतीने भाजी बनवून खायचं, मस्तच लागतं. हा, तर मंडळी आता कारभाराने एवढं काय सांगितलं की नाही, आता लगेच हे भाजी खायला पाहिजे असं वाटायला लागलं बघा. तरी सुद्धा का नाही इकडं बघा की कसलं भारी मिक्स डाळीचं तिखट सांडगं दिसायला लागलंय आणि मस्त एकदम वाळवून घेतल्यामुळे एकदम कुरकुरीत पण दिसते. काय काय जण ह्याला वडी बी म्हणतात बरं का. ह्याचं जर भाजी बनवलं तर कसं एकदम झणझणीत चव होईल आणि एकदम भाजी कशी पौष्टिक लागेल का नाही ते आता मी नुसतं सांगून नाही तर ते अनुभव घ्यायला लागते बघा. त्यामुळं मंडळी का नाही हे उन्हाळ्याच्या दिवसात बनवून घ्यायचं, सूर्यप्रकाशाखाली मस्त वाळवायचं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असल्यामुळं कसं एकदम हे कॉम्बो पॅक आहे हो. म्हणजे भाजी एक आणि डाळी अनेक असं हे कॉम्बो पॅक आहे बघा. त्यामुळं भरपूर प्रोटीन मिळते त्याच्यापासून, म्हणून ही भाजी आपण आवर्जून खायला पाहिजे. त्यामुळं आत्ता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही पण बनवून घरात का नाही हे असं खावा. आणि ज्यांना शक्य नाही बनवायचं त्यांना आम्ही नक्की पाठवू बरं का. त्यामुळे तुम्ही हे ऑर्डर केला तरी बी चालेल कारभार नाही. आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकताय. हा, ज्यांना हे बनवायचं आता शक्य नाही की नाही त्यांना आम्ही देऊ बनवून. सध्या ऊन बी आहे कडक, त्यामुळे मस्तपैकी वेगवेगळ्या डाळी एकत्र करून वर्षभर पुरवलं एवढं तुम्हाला आम्ही नक्की बनवून देऊ. आणि हे टिकायला बी जास्त दिवस टिकतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे साठवायला बी एकदम सोपी पद्धत आहे. त्यामुळं आवर्जून मागवा की हे मिक्स डाळीचं तिखट सांडगं. कसं म्हणतेस का? आणि तुम्ही पण एकदा मस्त असं गावरान पद्धतीने भाजी करून खावा, तुम्हाला पण हे नक्की आवडेल. पुढे मंडळी पावसाळ्याचे दिवस लागतात आणि त्या दिवसामध्ये कसं हिरव्या पालेभाज्या आपण कमी खातो, कारण पाण्याचा अंश त्या भाजीमध्ये जास्त येत असतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात तर ही भाजी तुम्ही आवर्जून खायला पाहिजे. परंतु हे बनवण्याचा कालावधी मात्र कडक ऊनच लागते बघा. त्यामुळं ज्यांना लागेल त्यांनी आत्ताच ऑर्डर करून ठेवा, म्हणजे तुम्हाला आम्ही आत्ताच घरपोच देऊ शकतोय. अगदी भारतात कुठं बी खेडोपाड्यात सुद्धा तुम्ही मागवू शकता, कुठल्याही राज्यातून मागवू शकता, आपण तुम्हाला घरपोच देऊ शकतो. त्यामुळं काय ह्याला कुरिअर चार्ज, शिपिंग चार्ज, डिलिव्हरी चार्ज काही नाही, बिलकुल फ्री डिलिव्हरी असणार आहे. त्यामुळं लवकर ऑर्डर करा आणि लवकर ऑर्डर दिला तर आत्ताच आपल्याला हाय ऊन तोवर बनवून घेता येईल बघा. कारण परत ऊन पडायचं जर कमी झालं आणि अवकाळी पाऊस जर चालू झालं तर मंडळी काय हे शक्य नाही, लगेच काय शक्य होणार नाही. कारण अवकाळी पाऊस म्हणले की कधी ऊन पडते, कधी ढगाळ वातावरण होते, कधी वारं सुटते, असं सगळं होत असतंय. आता एकदम व्यवस्थित आहे बघा. त्यामुळे तुम्ही बी ऑर्डर करा. आता ही भाजी तर नेमकी कशी होत्या का नाही ते बी आता कारभाराने तुम्हाला सांगलं बघा. कारभारने हो कर चालू. हो करते की, काय जास्त वेळ लागत नाही, काय नाही, कमी साहित्यात आणि झटपट होते भाजी. हा, चला मग करा सुरुवात या रेसिपीला. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर आता आपण ह्या भाजीसाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. हे बघा, आता आपण चूल पेटवून घेतलेली आहे. आता आपण चुलीवरती कढई ठेवूया आणि आपल्याला पहिल्यांदा आहे ना हे तिखट सांडगं थोडंसं तेल घालून आहे ना आपल्याला चांगलं असं हे भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी थोडंसं तेल घालते कढईत. चांगलं असं आपल्याला ते परतून घ्यायचं असते. हे बघा, आता तेल सुद्धा गरम झालेले आहे. आता आपण ह्यामध्ये घालूया सांडगं आणि चांगलं असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला किती भाजी करायची असते ना तेवढंच आपल्याला थोडं थोडं घेऊन आहे ना आपल्याला भाजी करायचं. आणि मस्त असं आपल्याला आपण तेलामध्ये परतून घेतलं ना थोडंसं, आणि भाजी पण लवकर शिजते आणि खायला पण मस्त लागते. त्यामुळं असं आपल्याला थोडंसं तेल घालून हे चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं. हे बघा, सांडगेला आहे ना थोडंसं आपल्याला रंग बदलूसपर्यंत त्यांना चांगलं असं परतून घ्यायचं आहे. बघू शकताय आता ह्याचा रंग सुद्धा बदललेला आहे. आता आपण आहे ना हे काढून घेऊया, म्हणजे जास्त वेळ पण ठेवायचं नाही, नाहीतर काळं होईल.
त्यासाठी असं आपल्याला थोडंसं रंग बदलले की आपल्याला हे काढून घ्यायचं. तर आता आपल्याला भाजी बनवायचं आहे, त्यासाठी आपण 1 चमचाभर आपण तेल घालूया. थोडंसं घालते आणि ह्यामध्ये आपण आता कांदा घालते. आणि ह्या भाजीला ना थोडंसं आपल्याला कांदा जास्तच वापरायचं, म्हणजे भाजी चांगलं होते. त्यामुळे इथं मी कांदा थोडंसं जास्तच वापरलेले आहे. आणि कांदा आपण आहे ना चांगलंसं परतून घेऊया. आणि कांदासुद्धा असं थोडंसं लालसर व्हायला पाहिजे. कढीपत्ता घालते आणि आपण लसूण आहे ना थोडंसं कांदा परतले की मगच आहे ना आपण लसूण बारीक करून घेतलेलं घालूया. अगोदर असंच आपण आहे ना हे कांदा चांगलंसं परतून घेऊया. हे बघा आता कांदा सुद्धा परतलेले आहे. तर आपण ह्यामध्ये घालूया आपण लसूण बारीक करून घेतलं ना ते घालूया. हे सुद्धा आपल्याला चांगलंसं कांदा बरोबर परतून घ्यायचं, म्हणजे लसणाचा कच्चेपणा जाऊपर्यंत आपल्याला आहे ना हे लसूण परतून घ्यायचं. आणि लसूण आहे ना पटकन परतला जातो बारीक केल्यामुळं, त्यामुळं आपल्याला पहिल्यांदा घालायचं नाही, कांदा परतल्यावरच घालायचं. तर आता आपण यामध्ये घालूया टमॅटो. टमॅटो सुद्धा आपल्याला चांगलंसं परतून घ्यायचं. टमॅटो आहे ना असं मऊ व्हायला पाहिजे, असं या पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं. हे बघा आता कांदा टमॅटो वगैरे सगळं परतलेलं आहे चांगलं असं. तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपलं देशी हळद पावडर थोडंसं घालूया. आणि ह्यामध्ये आता आपण घालूया आपले घरचं कांदा लसूण मसाला. तुम्हाला किती पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकताय. जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त पण घालू शकताय आणि कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी सुद्धा वापरू शकताय. तर आता आपण चांगलं असं सगळं मसाला आहे ना आपण परतून घेऊया कांदा टमॅटो बरोबर. ह्यामध्ये आपण आता घालूया हे सांडगं. परत एकदा आपण सगळं नाही मसाला बरोबर आपल्याला चांगलंसं परतून घ्यायचं. आणि ह्यामध्ये आपण दुसरं कुठलाच मसाला वापरणार नाही, फक्त आपल्या घरचं कांदा लसूण मसाला वापरून आहे ना हे मस्त आपण आज भाजी बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने आणि मस्त लागतो चवीला पण. व असं आपल्याला सगळं मसाला बरोबर हे परतून घ्यायचं. आता आपण ह्यामध्ये घालूया पाणी. थोडंसं पाणी जास्तच वापरायचं, म्हणजे डाळीचं तिखट सांडगं आहे ना ते चांगलं असं पूर्ण मऊसूद आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे आपण थोडंसं पाणी जास्तच वापरूया. आणि बघू शकताय फक्त आपलं घरचं कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तरीसुद्धा आहे ना मस्त रंग आलेले आहे. आणि ह्यामध्ये घालते चवीपुरतं मीठ. आणि आपण सांडग्यामध्ये सुद्धा आपण मीठ वापरलेलेच आहे, त्यामुळं आपल्याला आता भाजीला आहे ना बघूनच मीठ वापरायचं आहे. आणि बारीक चिरलेला कोथिंबीर. परत एकदा आपण सगळं एकजीव करून घेऊया आणि चांगलं असं आपण आहे ना हे भाजी शिजवून घेऊया. चला तर आता बराच वेळ झालेला आहे, आता आपण भाजी तयार झाले का नाही बघूया. तर झाकण काढून घेते. बघू शकताय मस्त आहे ना शिजत आहे आणि जास्त वेळ पण लागत नाही हे भाजी तयार व्हायला. आणि हे वडे आहे ना पटकन शिजला जातो सांडगं. हे बघा आता मस्त असं शिजलेले आहे आणि जास्त वेळ पण लागला नाही. असं या पद्धतीने आहे ना चांगलं असं शिजते. आणि थोडंसं तुम्हाला तर रस्सा दिसलं ना आपण भाजीला काढून ठेवलं तर ते कसं थोडंसं गार होईल ना तसे घट्ट होत जाते भाजी, म्हणून याचं आपल्याला आहे ना थोडंसं रस्सा ठेवायचं. मस्त असं झाडसर हे भाजी आहे ना तयार होते. बघा रसरशीत झालेले आहे. आता आपण आहे ना काढून इथं बाजूला ठेवूया. आणि आपल्याला आहे ना मस्त गरमागरम आहे ना भाकरी करून घ्यायचं आहे, त्यासाठी आपण चुलीवरती तवा ठेवूया. आणि ह्या भाजीबरोबर खाण्यासाठी आहे ना मस्त आज आपण आहे ना मक्याचं भाकरी बनवून घेणार आहोत. ते सुद्धा आहे ना मातीच्या काटवटमध्ये आहे ना आज आपण भाकरी बनवून घेऊया. इकडे पीठ तर मी मळून घेतलेलेच आहे, तर आपण चांगलंसं भाकरी थापून घेते. थोडंसं पीठ घालूया. असं आपल्याला पूर्ण आहे ना आपल्याला किती मोठं पाहिजे तेवढं आपल्याला हे भाकरी थापून घ्यायचं आहे. पातळ पाहिजे असेल तर पातळ आणि झाड पाहिजे असेल तर झाड.
बघा आता आपण ह्या पद्धतीनं भाकरी थापून घेतलेली आहे आणि इकडं तव्यामध्ये एक भाकरी आहे ते आपण भाजले का नाही बघूया. बघा आता चांगलं असं भाजलेले आहे. तर आपण हे सुद्धा भाकरी आहे ना पलटी करून आपण चांगलं असं भाजून घेऊया. मग आता मस्त भाकरी सुद्धा आहे ना असं टम्म असं फुगलेले आहे. सगळी बाजूनं सुद्धा चांगलं असं भाजलेले आहे आणि हे तिखट सांडग्याच्या भाजीबरोबर आहे ना मस्त लागतो मक्याची भाकरी. तर आता आपण सगळी बाजूनं तर भाजलेले आहे. तर आपण एक काढून घेऊया आणि आता आपण हे भाकरी करून घेतल्यानंतर ते आपण तव्यामध्ये घालूया आणि ह्याला आपण पाणी लावून घेऊया. हे बघा आता इकडे मस्त गरमागरम भाकरी सुद्धा तयार झालेली आहे आणि इकडे भाजी तर मस्त झालेलीच आहे. तर आता आपण ह्यांना आहे ना जेवायला देऊया. इकडे ताट पण घेतलेले आहे आणि कांदा चिरून घेतलेला आहे. थोडंसं भाजी घेऊया. भाकरी म्हणून घेते मऊ लुसलुस तसं मस्त आहे ना भाकरी तयार आहे आणि गरमागरम आहे त्यामुळे मस्त लागतो. आता आपण ह्यांना जेवायला देऊया. हे घ्या हो आणि जेवण करून घ्या. मस्त गरमागरम आहे तोपर्यंत. तर मंडळी या जेवायला मस्तपैकी भाजी आणि भाकरी तयार आहे. सोबतीला कारभारने कांदा बी दिलेला आहे. मक्याची भाकरी आहे बरं का आज. हो आणि ते बी मातीच्या काठवटात बनलेलं आहे त्यामुळं बघूयात आज सगळंच कसं योग कसं जुळून आले बघा. या मंडळी जेवायला. कारभार का हो भाजी मस्त शिजलंय शिजले का आणि एकदम चविष्ट लागाले. होय लागणारच की हो. त्यात 5 प्रकारचे डाळ आहे आणि सगळं आपला मसाला कांदा लसूण मसाला आणि दुसरं यामध्ये काहीच वापरलं नाही आपण. खरं सांगतो मंडळी भाजी एकदम मस्त आल्या बघा. झणझणीत बी झालंय. होय आणि असं आपण भाजी वगैरे केलं तर डब्याला वगैरे चांगलं लागतो आणि पौष्टिक असते असल्यामुळं ना सगळेजण म्हणजे लहान मुलं वगैरे म्हणजे एक एक डाळ खात नाहीत. पण असं आपण ह्या पद्धतीने बनवून ठेवलं की म्हणजे खायला पण चविष्ट लागतो. त्यामुळं हे डब्याला पण होईल असं या पद्धतीनं भाजी तयार होते. कारभारने हो वाईस रस्सा बी केल्यामुळं का नाही मस्त लागले हो भाजी. आणि असं आपण भाजी आहे ना डब्याला वगैरे बांधून दिलं तर पण चालतंय हो. मस्त लागतो. मंडळी मस्तपैकी जेवण झालं बरं काय. एक नंबर बेत कारभारने नाच केला. मस्त वेगवेगळ्या डाळीचं असणारे तिखट सांडग्याची भाजी अशी काही झणझणीत झालती की नाही. त्यामुळं का नाही रोजच्यापेक्षा 2 भाकरी आज ज्यादा खाल्लो आणि ते बी मक्याच्या भाकरी असल्यामुळं तर आज लयच सगळं एकदम जुळून आल्यामुळं योग का नाही लयच भारी एकदम मन तृप्त झाला आणि एकदम पोटाला मस्त झालं बघा. चला मंडळी का नाही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे तिखट सांडगं सध्या आम्ही बनवायला लागलो आहे आणि मस्त हातानं तोडून बिडून करायचं तिखट सांडगं बनवायचं चालू आहे. हाय ऊन कडक तोवर तुम्हाला मिळेलच. त्यामुळं त्वरा करा आणि लवकर आपल्या वर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.